बोलो, सबको बुलाओ। या या दुबे या बोला काय आहे, क्या वेदान? प्रभाग समिती रचना यावर आता काही विरोधक खासकरून आक्षेप घेत आहेत, कारण प्रभाग समिती प्रभाग रचनेमध्ये सत्ताधारी आपल्या स्वतःला कशा प्रकारे मतं मिळतील त्यानुसार ही प्रभाग रचना करतील। जितेंद्र आव्हाडांनी या संदर्भात प्रश्न उपस्थित केला आहे। मुंबईत सुद्धा असं होण्याची शक्यता आहे का? हा प्रश्न जो आहे महानगरपालिका निवडणुकीमध्ये प्रभाग रचनेसंदर्भात जे निवडणूक आयोगानं आदेश दिलेला आहे त्यानंतर ह्या चर्चा प्रामुख्याने सुरू झाल्या। याचं कारण प्रभाग रचना करणारे अधिकारी, सरकार आणि निवडणूक आयोग याच्यावरती कोणाचाही विश्वास नाही। हे आम्ही विधानसभेला पाहिले। आपल्याला सोयीचे ठरतील अशा पद्धतीनं वॉर्ड फोडले जातील, प्रभाग रचना केल्या जातील आणि निवडणुकीत आपल्याला फायदा मिळवला जाईल या पद्धतीनं काम करणारं सरकार आहे। पैशाची ताकद प्रचंड आहे, प्रशासनात दहशत निर्माण केली जाईल हे सत्य आहे। जर कोणी असा आक्षेप घेतला असेल विरोधी पक्षांना तर तो गांभीर्यानं पाहिला। तुम्ही सुद्धा त्याच्याकडे बघणार का? कारण महाविकास आघाडीच्या काळात राज्य सरकारला अधिकार दिले होते प्रभाग रचनेचे, ते आता कंटिन्यू राहणार नाही, राहू द्या ना, पण निष्पक्षपाती पद्धतीनं हे काम होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी निवडणूक आयोगानं जागल्याची भूमिका घेतली पाहिजे। याचा पुढे गैरवापर तर होत नाही अधिकाराचा, कारण महानगरपालिकाचं जे खातं आहे ते ज्यांच्याकडे आहे ते एकनाथ शिंदे, त्यांचा इतिहास तुम्हाला माहिती आहे, ते का सरळ गृहस्थ नाहीये अशा बाबतीत। परत त्यांच्या पक्षाचे प्रमुख अमित शहा आहेत, अमित शहाना मुंबईवरती कब्जा मिळवायचा, त्याच्यामुळे अमित शहा आणि त्यांचा जो पक्ष आहे एसएनसी हे कोणत्याही थराला जातील मुंबईवर कब्जा मिळवण्यासाठी, पण आम्ही ते होऊ देणार नाही। राऊतसाहेब, महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच काका पुतण्याचं नातं हे चर्चेत राहिलेलं आहे। अनेक काका पुतण्यांच्या जोड्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या। वाढदिवसानिमित्तानं राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे पहिल्यांदाच शुभेच्छांच्या बॅनरवर एकत्र दिसत आहेत। मी देऊ द्या ना शुभेच्छा, अरे वाढदिवसाच्या शुभेच्छा लोक देत असतील, दोन नेत्यांना जे एकमेकांचे नातेवाईक सुद्धा आहेत, त्याच्यामध्ये मीडियाला शंका घेण्याचं किंवा प्रश्न विचारण्याचं कारण नाहीये। कार्यकर्ते वाढदिवस साजरा करतात, कुटुंबापेक्षा आता वाढदिवस, नेत्यांचा वाढदिवस हे कार्यकर्ते साजरा करतात आणि ते त्यांच्या भावना असतात। पहिल्यांदा असं होतं आहे की उद्धव ठाकरे यांचे कार्यकर्ते किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते हे आदित्य ठाकरेंचा वाढदिवस साजरा करताना शुभेच्छांचं होर्डिंग लावताना त्यावर राज ठाकरेंनाही शुभेच्छा देतात। चांगली गोष्ट आहे ना, महाराष्ट्राची परंपरा आहे ती। शरद पवारांच्या होर्डिंगवरती किंवा अन्य पक्ष नेत्यांच्या होर्डिंगवरती अनेक फोटो असतात। शुभेच्छा देण्यासाठी कोणाला परवानगीची गरज लागत नाही आणि त्याच्यामुळे मीडियानं याच्यामध्ये उगाच वेगळा अर्थ काढू नये। पण यंदा राज ठाकरेंना 14 जूनला वाढदिवसानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून शुभेच्छा जातील। 14 जून आता यायचं आहे ना, अजून 13 जून येईल, मग 14 जून येईल ना। 13 जूनला आधी वाढदिवस साजरा होऊ द्या, मग 14 जूनला तुम्हाला दिसेल। रोहित पवार असं म्हणतात की लोकसभेला जे पक्ष आमच्यासोबत होते त्यांनी चांगलं काम केलं, मात्र विधानसभेला आमच्यासोबत असलेल्या मित्र पक्षांनी स्वतःचा फायदा करून घेतला। त्यांचा ओघ कोणाकडे होता त्यांनी ते स्पष्ट केलं नाही, पण खरंच असं झालं की काही मित्र पक्षांनी फायदा करून घेतला? आता रोहित पवार हे कोणत्या अनुभवातून सांगतात मला माहित नाही, पण लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही अत्यंत ताकदीनं लढलो। नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या हुकुमशाही विरुद्ध एक वातावरण आणि एक लाट महाराष्ट्रात आम्ही निर्माण करू शकलो। तीच लाट विधानसभेला सुद्धा होती। कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातल्या घटनाबाह्य सरकार जाणार
अशाच प्रकारचं वातावरण होतं, तरीही आम्हाला सत्ता मिळाली नाही. याचं कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. राहुल गांधींनी या विषयावरती प्रखर भाष्य केलेलं आहे आणि तेच सत्य आहे. आता कोणावरही खापर फोडणं, दोष देणं हे आता बरोबर नाही. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं काम केलं, राष्ट्रवादी काँग्रेसनं आमचं काम केलं, काँग्रेस पक्षानं आमचं काम केलं, आम्ही काँग्रेस पक्षाचं काम केलं. नक्कीच जागा वाटपामध्ये शेवटपर्यंत विधानसभेला जो घोळ झाला त्याचा काही प्रमाणामध्ये आम्हाला त्रास झाला. शेवटी लोकसभेला जागा वाटप सोपं होतं, एखाद दुसरी जागा सोडली तर फार वाद नव्हते. पण विधानसभेच्या जागा वाटपात, कारण प्रत्येकाला वाटत होतं की आमचाच मुख्यमंत्री व्हायला पाहिजे, आमची सत्ता येणार, त्यातून जागा वाटपात काही तेढ निर्माण झाली आणि ती चुकीची होती. रावसाहेब, ऑपरेशन सिंधूचं महत्व पटवून देण्यासाठी जे शिष्टमंडळ प्रदेशात गेलं होतं त्यात एनसीपीच्या खासदार सुप्रिया सुळे होत्या. काल इंडियन एक्सप्रेसमध्ये त्यांचा एक लेख आला आहे. त्यांनी भारताच्या बहुतेक पंतप्रधानांचं कौतुक केलेलंच आहे. यात जवाहरलाल नेहरू असतील, इंदिरा गांधी असतील, मनमोहन सिंग असतील. त्याचबरोबर त्यांनी नरेंद्र मोदींच्याही नेतृत्व गुणाचं कौतुक केलेलं आहे. तर असं म्हणतात की दहशतवाद विरोधी लढ्यात मोदींचा मुत्सद्दीपणाचा करिश्मा दिसला, असं त्यांनी त्या लेखात कौतुक केलं. हे त्यांचं मत आहे, त्यांचं मत आहे. देशाचं मत असेल असं काही मी मानत नाही, हे त्यांचं मत. मुळात ऑपरेशन सिंधू हे यशस्वी झालंय का अशी लोकांच्या मनात शंका आहे. दहशतवादाचा पूर्ण बिमोड करण्यासाठी ऑपरेशन सिंधूरची योजना होती. पाकिस्तानचे 4 बहुतेक पंतप्रधानांचं कौतुक केलेलंच आहे. यात जवाहरलाल नेहरू असतील, इंदिरा गांधी असतील, मनमोहन सिंग असतील. त्याचबरोबर त्यांनी नरेंद्र मोदींच्याही नेतृत्व गुणाचं कौतुक केलेलं आहे. तर असं म्हणतात की दहशतवाद विरोधी लढ्यात मोदींचा मुत्सद्दीपणाचा करिश्मा दिसला, असं त्यांनी त्या लेखात कौतुक केलं. हे त्यांचं मत आहे, त्यांचं मत आहे. देशाचं मत असेल असं काही मी मानत नाही, हे त्यांचं मत. मुळात ऑपरेशन सिंधू हे यशस्वी झालंय का अशी लोकांच्या मनात शंका आहे. दहशतवादाचा पूर्ण बिमोड करण्यासाठी ऑपरेशन सिंधूरची योजना होती. पाकिस्तानचे 4 तुकडे करण्यासाठी ऑपरेशन सिंधूरची योजना होती. पाकिस्तान परत आयुष्यात उठणार नाही आणि भारताकडे वाकड्या नजरेनं पाहणार नाही, यासाठी ऑपरेशन सिंधूर होतं. आणि आज त्याच पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांना अमेरिकेमध्ये त्यांच्या आर्मी डेच्या कार्यक्रमाच्या परेडसाठी विशेष आमंत्रित केलेलं आहे. हे कसलं लक्षण मानायचं? प्रेसिडेंट ट्रम्प आतापर्यंत 17 वेळा सांगतायत की हिंदुस्थाननं जो दहशतवाद विरुद्ध पाकिस्तान विरुद्ध लढा पुकारला होता तो मी थांबवला. ऑपरेशन सिंधूरची जी काय भूमिका आहे, या भूमिकाला छेद देणारं प्रेसिडेंट ट्रम्प वक्तव्य करतात आणि आमचे मुत्सद्दी वगैरे काय प्रधानमंत्री जे म्हणतात आमच्या ताईसाहेब, ते त्याच्यातून एक अक्षर काढत नाहीत तोंडातून. हा या देशाचा अपमान आहे. प्रेसिडेंट ट्रम्प हिंदुस्थानच्या सुरक्षेच्या बाबतीत आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय हस्तक्षेप कशा प्रकारे करू शकतात? अमेरिकेमध्ये एलन मस्क त्यांना जाब विचारतो, त्यांचा एक मंत्री. पण भारतात हस्तक्षेप करून हिंदुस्थानचे प्रधानमंत्री त्यांना जाब विचारत नाही. हे एका कमजोर प्रधानमंत्र्याचं लक्षण आहे. नाना पटोले असं म्हणतात ऑपरेशन सिंधूर कम्प्युटर गेम सारखं झालं होतं. नाही, मला माहिती. बोलिए, क्या है? अक्सर जिस तरीके से 11 साल पूरे हो गए एनडीए सरकार को, मल्लिकार्जुन खड़गे ने आलोचना करते हुए सरकार की 11 साल में 33 मिस्टेक बताई है, वही जितना झूठ बोलना प्रधानमंत्री कभी कभी देखा नहीं ऐसा। खड़गे साहब ने सही कहा है कि मैंने पहले भी कहा है, अगर झूठ बोलने के मामले में नोबेल पुरस्कार, नोबेल प्राइज किसी को देना है और देने की योजना बनती है तो एक ही नाम सामने आएगा, हमारे देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का। आखिर 11 साल और उससे पहले झूठ बोलकर सत्ता में आए और 11 साल झूठ बोल के सत्ता में टिके रहे। क्या मिला है देश को, क्या दिया जनता को? गरीब गरीब हो रहे हैं और जो अमीर है वो अमीर में भी 10-12 लोग ऐसे उनके वही अमीर हो रहे हैं। इस देश में बेरोजगारी बढ़ रही है, महंगाई बढ़ रही है, एजुकेशन सिस्टम पूरी तरह से फेल्योर है, टेररिज्म बढ़ रहा है, पाकिस्तान आंख उठाकर देख रहा है।
चाइना घुस रहा है हिंदुस्तान में, तो 11 साल में आपने किया। आप मुझे बोले, देश की अर्थव्यवस्था पूरी तरह से खत्म हो गई है। सर जिस तरीके से देवेंद्र फडणवीस ने बताया है कि आने वाले जो बीएमसी चुनाव होंगे, जो भी म्युनिसिपल चुनाव होंगे, वो महायुति एक साथ लड़ेगी। कहीं ना कहीं एडवांस बुकिंग अभी से कर रहे हैं देवेंद्र। ये करने दो। देखो, अपनी अपनी चुनाव की रणनीति हर आघाड़ी हर पार्टी करती है, वैसे हम भी करेंगे। देवेंद्र फडणवीस अगर किसी के साथ चुनाव लड़ने की भाषा करते हैं या एक कोई अलायंस बनाते हैं तो उनका अलायंस है। दोनों पार्टियां, देखो अलायंस किससे करेंगे? बीजेपी है और जो दो पार्टी है वो उनकी ही पार्टी है ना। अमित शाह उनके प्रेसिडेंट है एक्चुअली। एक अजित पवार की पार्टी अमित शाह चला रहे हैं, और जो एसएनसी यानी एकनाथ शिंदे ग्रुप है वो भी भाजपा का ही पार्टी है, अमित शाह की पार्टी है। तो घर का मामला है उनका। मतविभाजन होऊ नये यासाठी सर विधानसभा में महायुति ने तैयारी पहले से उन्होंने घोषणा कर दी थी, पर अब आपकी सीट डिक्लेयर नहीं हुई थी। बीएमसी ने वो तैयारी करके खड़े हैं, ऐसा उनका कहना है। करने दो। आपके एंड से इस तरह की तैयारी का घोषणा पहले होगा कि एंड मोमेंट तक वो सीट नहीं, का मामला दिखाएगा? हमारी चर्चा चल रही है। जिससे चर्चा होनी है उससे चर्चा हो रही है, और हम भी, आपको पता चलेगा, बहुत ही मजबूती से हम चुनाव में सामने आएंगे बीएमसी। नाही, पण राऊत साहेब, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष मुंबई महापालिका किंवा अन्य महापालिका निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढेल की मनसेशी हो रही है, और हम भी, आपको पता चलेगा, बहुत ही मजबूती से हम चुनाव में सामने आएंगे बीएमसी। नाही, पण राऊत साहेब, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष मुंबई महापालिका किंवा अन्य महापालिका निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढेल की मनसेशी युती करण्यामध्ये पक्षाला स्वारस्य आहे? याचं तुम्हाला उत्तर माननीय उद्धव ठाकरे लवकरच देतील। शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे हे या विषयावरती तुमच्या मनातल्या सगळ्या शंकांचं निरसन करतील। महाराष्ट्रामध्ये आजही महाविकास आघाडी एकत्रित काम करते, पण आम्ही हा स्थानिक स्वराज्य संस्थांचा विषय असल्यामुळे स्थानिक लेवलला आमच्या कार्यकर्त्यांच्या काय भावना आहेत, कोणाबरोबर जायला पाहिजे, कुठे काँग्रेस बरोबर जावं असं वाटतंय, कुठे राष्ट्रवादी बरोबर भूमिका असावी असं वाटतंय, मुंबईमध्ये वेगळा निर्णय काही लोकांना घ्यावा असं वाटतंय। तर या सगळ्या संदर्भात पूर्ण आमचं काम, विचार आणि भूमिका ठरल्यावर लवकरच, आता कुठे प्रभाग समित्यांची रचना सुरू आहे, त्याच्या आधी सगळं होऊन जाईल। नाही, पण प्रायोरिटी ही मनसे असू शकते का? तुम्ही पक्षाचे नेते आहात. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आपल्या प्रश्नांना लवकरच उत्तरं देतील, आणि अगदी सविस्तर, भक्कम आणि परखड आपल्या मनातले सगळे प्रश्न जे आहेत हे त्यांच्यापर्यंत पोहोचलेले आहेत, आणि त्यांनी उत्तराची तयारी केलेली आहे। सर विधानसभा चुनाव में जिस तरीके से दिखा गया कि महाविकास आघाड़ी में सीट शेयरिंग को लेकर देरी हुई थी, कहीं ना कहीं तनाव दिखा था, तो आने वाले चुनाव में क्या देखिए, ऐसा होता है विधानसभा में, जैसे वो क्या महायुति में भी हो गया था ना, आखिर तक हो गया था, ऐसा होता है। लेकिन आगे वाले चुनाव में इस प्रकार का कोई प्रसंग नहीं आएगा। राउत साहब, एनसीपी सांसद सुप्रिया सुले ने पीएम नरेंद्र मोदी की नेतृत्व गुणों की सराहना की है। वो फॉरेन डेलीगेशन में खुद शामिल हुई थी। ऑपरेशन सिंदूर को लेकर जो डेलीगेशन विदेश में गया था, उसके बाद उन्होंने एक आर्टिकल लिखा इंडियन एक्सप्रेस में, उसमें उन्होंने मोदी के गुणों की सराहना की। उनको कुछ मोदी जी के नेतृत्व में गुण दिखते होंगे, हमको नहीं दिख रहे, उनका पर्सनल मामला है। देश में एक सांसद है सुप्रिया जी, अपनी भूमिका व्यक्त करने का उनको अधिकार है। नरेंद्र मोदी जी क्या है, उनके नेतृत्व गुण क्या है, हम अच्छी तरह से जानते हैं। देश में अघोषित आपातकाल जो लगाया है, उससे हमारे जैसे अपोजिशन के लोग हैं, उनके भी पार्टी के लोग हैं, कैसी तकलीफ दी गई और पार्टी को तोड़ा दिया, सत्ता का कैसा गैरवापर करके राजनीति करनी चाहिए, ऐसे बहुत से गुण हमारे मोदी जी में जरूर है, और ये सुप्रिया ताई को भी मालूम होगा शायद। थैंक यू।